कटिशूलाची वेगवेगळी अनेक कारणे आहेत. म्हणजे पाठीमध्ये वारंवार तुम्ही इंजेक्शन्स घेतलेले असतील, स्पायनल ॲनेस्थेशिया असेल, मूळव्याध असेल तर त्या ठिकाणी कटिशूल असतो. बऱ्याच स्त्रियांना श्वेतपडदा असतो म्हणून कटिशूल येतो. गरोदरपणामध्ये कटिशूल निर्माण होतो कारण पोटाचा आकार वाढतो. पोटामध्ये आव असेल, आव संचित असेल आणि कटिशूल असेल तरी सुद्धा या औषधाचा चांगला गुण आहे. म्हणजे सिम्पटमॅटिक जे आपण काय म्हणतो लाक्षणिक उपशय, तर तो या कर्कटक तेलाने खूप चांगलं आहे. कटिशूलाचं कारण कोणतंही असू देत, भले ते मुतखडा, मूळव्याध, पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन घेणं, स्पायनल ॲनेस्थेशिया असू देत, वारंवार क्युरेटिंग होणं, डीएनसी हे एक मोठं कारण आहे कटिशूलाचं. पोटात बऱ्याच लोकांना आव असते, त्या आवेमुळे पण कटिशूल होतो. त्यानंतर व्हाईट डिस्चार्ज असेल स्त्रियांना, अंगावरनं पांढरं जाणं, तर त्याच्यामुळे पण कटिशूल असतो. बऱ्याच पुरुषांचं किंवा स्त्रियांचं पोट मोठं होतं आणि पोट मोठं झाल्यामुळे आतड्यांचे जे काही बंध आहेत पाठीच्या मणक्याला लागलेले ते खेचले जातात पुढे आणि त्यामुळे मग पॅराव्हर्टेब्रल गटर जे आहे पाठीच्या मणक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी खड्डा पडतो आणि मग त्यानुसार एक कटिशूल होतो. तर त्याच्यामध्ये पण या तेलाचा चांगला उपयोग होतो. ज्वरानंतर जे काही कटिशूल येतो, ज्वराचं लक्षण आहे ना एक संधिशूल, तर त्याच्यामध्ये पण या तेलाचा उपयोग. म्हणजे फक्त ते तेल जे आहे ते ज्वर पश्चात अप्लाय करायचं. शक्यतो ज्वर असताना आपण अभ्यंग वर्ग सांगितलेलं आहे ना, अशा पद्धतीने आहे ते.